नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीकांत पवनीकर, पर्यटन लेखक, नागपूर। मित्रांनो, आपण अनेक वेळा पर्यटन स्थळी आपण जातो आणि त्यावेळेस टूर ऑपरेटर, टूर मॅनेजर जो आहे तो आपल्याला फक्त तिथले प्रसिद्ध स्थळ आणि ठिकाणच आपल्याला दाखवतो। पण अशा अनेक प्रसिद्ध अशा ठिकाणी असे एक अज्ञात स्थळंसुद्धा ज्या ठिकाणी आहेत की ज्या ठिकाणी त्याची कल्पना आपल्यालाही नसते आणि टूर ऑपरेटरलाही नसते। तुम्ही अनेक जण महेश्वरला गेलेले असाल। अहिल्याबाई होळकरांच्या महेश्वरला मी सुद्धा 2 वेळा गेलेलो आहे। आणि अशा या अहिल्याबाई होळकरांच्या महेश्वरमध्ये इथून 5 किलोमीटर अंतर किंवा 6 किलोमीटर अंतरावर नर्मदेच्या घाटापासून एक रावणेश्वर नावाचे एक ठिकाण आहे। अत्यंत दुर्लक्षित असं ठिकाण आहे आणि अत्यंत म्हणजे कोणीही जात नाही त्या ठिकाणी। अशा प्रकारची माहिती मला मिळाली आणि त्याचा शोध घेत मी त्या स्थळापर्यंत पोहोचलो। ज्यावेळेस तिथली माहिती मला मिळाली त्यावेळेस अतिशय अद्भुत अशी माहिती होती। महेश्वर ही राजधानी महिष्मान राजांनी स्थापन केलेली ही राजधानी होती। या ठिकाणचा राजा होता कार्तवीर्य अर्जुन। याच्या अगोदर पौराणिक काळामध्ये अनेक जे धुरंधर राजे होऊन गेलेत त्यांची राजधानी होती। म्हणजे शिशुपाल झाला, त्याच्यानंतर कलचुरी झाला, त्याच्यानंतर राजा महिष्मान झाला। अशा अनेक धुरंधर अशा राजांची ही राजधानी होती आणि 18व्या शतकामध्ये ही राजधानी अहिल्याबाई होळकरांची होती। इथला मुख्य राजा जो होता कार्तवीर्य अर्जुन, त्याला सहस्त्रभाऊ असं म्हणतात। 1000 हात त्याला होते आणि हे हात त्यांनी याच्याकरता दत्तात्रेयांकडून मागून घेतलेले होते की आपल्यापेक्षा जो श्रेष्ठ व्यक्ती आहे त्याच्याशी युद्ध करण्याकरता आपल्याला शक्ती मिळावी आणि आपला पराभव जो आपल्यापेक्षा श्रेष्ठ व्यक्तीद्वारा व्हावा, अशा प्रकारची त्याची सहस्त्रबाहू कार्तवीर्य अर्जुनाची ही इच्छा होती। आणि त्यामुळे ही इच्छा त्याची पूर्ण झाली आणि परशुरामांचा त्यांच्याशी युद्ध याच धर्तीवरती झाले। असा कार्तवीर्य अर्जुन एकदा नर्मदेमध्ये पहाटेच्या मंगल समयी आपल्या राण्यांसह विहार करत असताना आणि नर्मदेच्या तीरावर नदीमध्ये पूजा अर्चना करत असताना वरतून तरुण वयातला रावणाचं विमान त्या ठिकाणून जात होतं। त्यांनी सहस्त्रबाहू कार्तवीर्य अर्जुनाचं हे स्नानाची पूजा त्याने बघितली आणि त्याच वेळेस सहस्त्रबाहूंनी वर बघितलं आणि त्याला भयंकर संताप आला। त्यांनी रावणाचं विमान पाडलं आणि त्याला युद्धाचं आवाहन केलं। त्याच्यामध्ये रावणाचा पराभव झाला आणि त्यांनी कार्तवीर्य अर्जुनाने रावणाला याच माहिष्मतीमध्ये 6 महिनेपर्यंत बंदिवासामध्ये ठेवलं। रावण ज्यावेळेस बंदिवासामध्ये होता त्यावेळेस त्याने त्या ठिकाणी शंकराची घोर तपश्चर्या केली आणि शिवलिंगाची स्थापना केली। त्या शिवलिंगाची स्थापना आणि घोर तपश्चर्या ज्यावेळेस त्यांनी केली त्यावेळेस भगवान शंकर प्रसन्न झाले आणि ज्यावेळेस भगवान शंकर त्यांना प्रसन्न झाले त्यावेळेस त्यांचं संपूर्ण शरीर जे हे विषाने काळं, हिरवं, निळं झालेलं होतं आणि त्या विषाचा प्रभाव जो आहे तो रावणावर पडला। त्यांनी स्थापन केलेल्या शिवलिंगावरती पडला। जो काही वर द्यायचा तुझी सुटका होईल असा वर देऊन त्याच्यानंतर भगवान शंकर हे अंतर्धान पावले। काही काळानंतर रावणाचे आजोबा पुलस्त ऋषी हे कार्तवीर्य अर्जुनाकडे आले आणि त्यांनी रावणातर्फे कार्तवीर्य अर्जुनाची माफी मागितली आणि रावणाची मुक्तता केली। असं हे रावणाने स्थापन केलेले हे रावणेश्वर आणि म्हणून त्याच्यावरती रावणेश्वरावरती त्या शिवलिंगावरती याचा शंकराच्या विषाचा प्रभाव पडल्यामुळे असं म्हणतात की ते शिवलिंगसुद्धा हिरव्या रंगाचं झालेलं आहे। आम्ही ज्यावेळेस गेलो त्यावेळेस हे शिवलिंग जे आहे अतिशय खुल्या आकाशाखाली हे होतं। अतिशय प्राचीन असा काळ्या दगडाचा चबुतरा फक्त त्या ठिकाणी दिसला। कोणीतरी त्या ठिकाणी आलेलं होतं, कोणी भाविक तरी येतात आणि त्या ठिकाणी हळद कुंकू वाहतात, लहानशी पूजा करतात